नमस्कार मित्रांनो, मी केशव राणे एसके ब्रदर्स रेसिपी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत कोळंबी मसाला पाव। ही रेसिपी अशी आहे की एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खायची इच्छा होईल। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। सर्वात आधी आपण कोळंबी मॅरिनेट करून घेऊ। इथे आपण स्वच्छ धुवून घेतलेली कोळंबी घेतली आहे। आता यात आपण एक लिंबूचा रस, थोडीशी हळद, थोडंसं मीठ, आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण मिक्स करून झालं आहे। 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊ। इथे आपण एक पॅन घेतला आहे, यात थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यावरती यात आपण मॅरिनेट केलेली कोळंबी हलकीशी फ्राय करून घ्यायची आहे। हलकेसे फ्राय करून घेतल्याने कोळंबीला थोडा क्रिस्पीपणा येतो। कोळंबी फ्राय झालेली आहे, आता आपण काढून घेऊ। आता गॅसवर कढई ठेवू, त्यात थोडंसं तेल घालू। तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला। इथे आपण 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, तो चांगला शिजवून घ्यायचा आहे। इथे आपण हिरवी मिरची घेतली आहे, 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे। हे मिश्रण मऊ होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे। यावर झाकण ठेवू, जेणेकरून कांदा टोमॅटो मिश्रण चांगल्या प्रकारे शिजेल। मालवणी मसाला, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट मसाला वगैरे वापरू शकता। हळद, गरम मसाला। इथे आपण कोळंबी रस्सा मसाला वापरतोय, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही कंपनीचा मसाला वापरू शकता। चिकन ग्रेव्ही मसाला, मिश्रण मिक्स करून घेऊ। एक वाटी पाणी घालू। काळी मिरी पावडर, धना पावडर, चवीनुसार मीठ, अजून एक वाटी पाणी घेऊ। पुन्हा एकदा वाफेवर शिजवून घेऊ। मसाला चांगल्या प्रकारे शिजला आहे। आता यात आपण फ्राय केलेली कोळंबी घालून घेऊ।
5 ते 7 मिनिटं चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. पाच ते 7 मिनिटं शिजवून घेऊ. अशा प्रकारे झणझणीत कोळंबी मसाला रेडी आहे. त्यावर थोडीशी आपण कोथिंबीर ऍड करून घेऊ. चला तर मग कोळंबी आता सर्व करून घेऊ पावासोबत. वा, एकदम भन्नाट रेसिपी झाली आहे. मस्त. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट करा रेसिपी कशी झाली आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.